नमस्कार. आज शिकणार आहोत दशेरा आणि धनतेरस निमित्त खूपच सुंदर रांगोळी. चला व्हिडिओ मध्ये राहा. सोप्यात सोपी आपण रांगोळी शिकणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करून घ्यायचंय, रिंग घ्यायची आणि त्या रिंगच्या आजूबाजू आपल्याला गोल करून घ्यायचंय. बघा फेविकॉलच्या बॉटल मध्ये मी रांगोळी भरली आहे आणि रिंग मध्ये प्लास्टिकचा चम्मच घेणार आहे आणि याच्याने थोडं थोडं अशा पद्धतीने सरकत जाणार आहे. एकसारखं आपल्याला सरकत जायचंय. झटपट अशी रांगोळी, आपल्याला वेळ नसेल तर झटपट आपण काढू शकतो. अशा पद्धतीने मी रांगोळी आणली आहे सोप्यात सोपी पद्धतीने. पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. हे बघा व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला नवीन व्यवस्थित करायचंय. हे बघा मी लाल कलर असं टाकून घेणार आहे. हे बघा मी चहाची चाळण घेतली आहे, त्याच्यामध्ये मी कलर घेतलाय. बघा अशा पद्धतीने आपल्याला आपली रांगोळी होणार आहे. थोडासा मी पिवळा टाकून घेणार आहे, हलका हलका. बघा काय करायचंय, बाहेरून डिझाईन काढायची तर मग आपल्याला काय करायचंय, हे आपल्याला फ्लावर असं तयार करून घ्यायचंय. मध्ये मी इथं डॉट पाडणार आहे आणि ह्या बाजूला ज्याला अगदी समजत नसेल चारी बाजूला तर अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे. एकदम सोपी रांगोळी आहे, नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. आणि आपल्याला काय करायचं, इथं डॉट, इथं डॉट, इथं गोल आकारामध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. बघा इथूनही आपण सेम पद्धतीने डॉट पाडून घेणार आहोत. गोल आकारात आपल्याला जो डॉट आहे त्याच्या आजूबाजूने पाडून घ्यायचा आहे. अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच मी खास व्हिडिओ आणत असते. नक्की पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. इथं छोटे डॉट आहे, आपण थोडे मोठे करूया अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय, प्लास्टिकचा चम्मच घ्यायचा आहे आणि त्याच्याने ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि याला सरळ घ्यायचंय. बघा आपल्याला ह्या बाजूला, त्या बाजूला, त्या बाजूला, त्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि याला सरळ घ्यायचं. मध्ये थोडं आपल्याला गोल करायचं म्हणजे कलर टाकता येईल. खूपच सोप्या सोप्या मी रांगोळ्या सांगते तुम्हाला, नक्की ट्राय करा. हे बघा आता ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि याला वरती घ्यायचं आपल्याला. यालाही ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी तयार झाली, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी कलर टाकून घेणार आहे. आपल्याला वेगवेगळे कलर असे टाकून घ्यायचे. मी लाल कलर असा टाकते आणि नंतर पिवळा टाकते म्हणजे हळदी कुंकुमचा कलर होईल आपले घटस्थापना निमित्त. बघा आणि आपल्याला काय करायचं आता, इथं आपल्याला एक मोठा डॉट पाडायचा आहे. इथंही मोठा डॉट आणि खाली छोटे डॉट पाडायचे सेम त्या पद्धतीने. आणि यांना काय करायचं, आपल्याला असं दाबून, बघा असं भिडवायचंय, असं दाबून थोडा छोटा, थोडा छोटा, थोडा आणि अशा पद्धतीने आपल्याला पावलं काढायची. हे बघा डॉट पाडून घ्यायचे. पावलांमध्ये शुभ असे तुम्ही हळदी कुंकुमही टाकू शकता. मी अशा पद्धतीने दोघं कलर टाकून घेतले. मध्येही तुम्ही पिवळा डॉट टाकू शकता आणि त्याच्यामध्ये लाल टाकू शकता. खूपच शुभ रांगोळी, नक्की ट्राय करा. आणि याला काय करायचं, थोडं थोडं आपल्याला पंच करून घ्यायचंय बोटाने. आणि इथेही आपण थोडा विरुद्ध कलर टाकणार आहोत म्हणजे
कलरफुल अशी आपली रांगोळी होईल. थोडं मी चम्मचने गोल करून घेणार आहे. याच्यामध्ये आपण जांभळा कलर टाकूया. झटपट होणारी रांगोळी, घाई असेल तर आपण या पद्धतीने पटापट अशी रांगोळी काढू शकतो. तुम्हाला कलर भरायचा असेल तर याच्यातही तुम्ही डॉट पाडू शकता. नक्कीच अशा पद्धतीने मी दाखवते. ही लाल येत, आपण लाल कलर टाकूया. आणि याच्यामध्ये पिवळा आहे, आपण पिवळा टाकूया. तुम्ही पूर्ण पानामध्ये ही कलर टाकू शकता. इथं आपल्याला लाल, इतर लाल टाकला तर इथं ही लालच टाकून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. हे बघा किती सोपी आणि सुंदर आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.